या आत्ताच्या राज्यकर्त्यांचे 94ला काय झालं आंदोलन तुम्ही आता सुरू केलेलं आहे, या आंदोलनातून पुढे तुम्हाला सरकारकडून जे आश्वासन दिले त्याची पूर्तता होते का ती बघावी। ती अर्थ ते पूर्तता जर झाली तर सरकारला ह्या जा विचारा, पूर्वीचे आदेश बरेच बदलले गेले ना, मग आत्ताच्या आदेशामध्ये काय निर्णय होतोय हा सरकारला विचारला। तुमची लढाई सरकारची आहे की विरोधी पक्षाची आहे मला कळून दे एकदा। प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसेची आज 1.5 तास चौकशी केली। माझं आजही म्हणणं प्रामाणिकपणाने राजकारणाची एक महाराष्ट्राचा दर्जा आहे तो हळूहळू संपत चाललेला आहे। कुटुंबापर्यंत आता हे राजकारण नेऊन राजकारणामध्ये माणसं तर उद्ध्वस्त करायची पण कुटुंब पण उद्ध्वस्त करायचा हे योग्य नाही। मला वाटतं की त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळेवर कर्जमाफीचा निर्णय वगैरे शेतकरी आक्रोश रोज 4-5 शेतकरी आत्महत्या करतात, हे पाप आहे, हा खून होऊ शकतो आणि याची हाय आहे। योग्य वेळी येईपर्यंत कधी तुमची योग्य वेळ ती सांगा आणि त्याच्या अगोदर आम्ही कर्जमाफी किंवा काय करणार हे एकदा सांगा, नाहीतर मगाशी अमित शहा म्हणाल्याप्रमाणे बनियान नक्की कोण आहे ते महाराष्ट्राला कळेल। येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार या संदर्भात 12 तारखेला तुम्ही इशारा दिलेलाच आहे। नाही, त्यांनी जर आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही आम्ही रस्त्यावर उतरू। शिंदे साहेब, मुख्यमंत्र्याला 21 लाखाचं झोपायला सूट लागते, तुमचे विरोधक त्यावर बोलतच नाही। आम्ही सुटाव बोलत नाही, आम्ही लोकांच्या प्रश्नावर बोलतो। झोपायला बेड 21 लाखाचं आहे मुख्यमंत्र्यांना, ते किती लाखाचा बेडपेक्षा शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे यासाठी आम्ही बोलू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।